मैदानामध्ये यायचं आहे. चंद्रनाथा रेवळे सन्मान्य सरपंच सन्मान्य पोलीस पाटील कुठे असतील, सन्मान्य ऐश्वारे त्यांनी मैदानाकडे यायचं आहे. त्याचप्रमाणे महिला मंडळ अध्यक्षा सन्मान्य रेवाळे यांनी मैदानाकडे यायचं आहे. आजचे टॉचविन फायनलच्या सामन्याला पंचायतचे नितेश रेवळे शिवकृपया संघाने टॉचविन जिंकून प्रथम या ठिकाणी काय घेतात ते पाहूया. सुंदर खेळा, अतिशय शांत पद्धतीने खेळा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपला नैसर्गिक खेळ जिंकून प्रेक्षकांची मनं जिंकायची. कोणती तक्रार किंवा भानगड करायची नाहीये. या सामन्यामध्ये पंच म्हणून ऋषिकेश गर्वे जो कोपरा पाटील नाईटचा फोन आहे पुढे टच करू किंवा कृपा रायडर्सकडनं प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत प्रथम रेवाळे, स्ट्राईक लाईन नॉन स्ट्राईक लाईन संदेश रेवाळे, रॉयल टीम्स कडनं पहिल्या षटक घेऊन येत आहेत. ए समय समय मीडिया प्रीमियरचा 2024चा अंतिम सामना दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळी घालून फायनल मध्ये दाखल झाले. आपण पाहतोय आपला फायनल सामना रॉयल किंग वर्सेस शिवकृपा फायटर्स. प्रेक्षकांचा उत्साहाचा जोरदार आवाज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही संघाचे समर्थक जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते. आपल्याला तमाम असे प्रेक्षक सामन्याची सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येते सुजय, साईडला आहे प्रशांत. सुजय यांचा पहिला चेंडू सामना करतील प्रशांत. बघूया दोन्ही संघांचे संघनायक सर्व खेळाडू आपल्या संघाला आणि पहिला चेंडू आणि एक धाव मिळते. नक्कीच सुजय यांच्यावरती दबाव, या दबावाच्या परिस्थितीमध्ये सुजय यांच्याकडून पहिला चेंडू स्वयं मारा होतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बॉल होते. संघाची धावसंख्या होते 0 बॉल आणि 1 धाव. दोन्ही संघाचे समर्थक जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे. सुजय यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर आणि निर्धाव ड्रॉप चेंडू, एकही धाव नाही. नक्कीच चेंडू स्वयं मारा करताना दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यश येते सुजय यांचा पुढचा चेंडू. पुन्हा सुजयचा पुढचा चेंडू आणि हा मात्र चेंडू दोन धावा. ये बाजू एक गोल्या 3 2 चेंडू 3. आपल्या सर्व खेळाडूंना विनंती पुन्हा आपल्याला प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळतोय. जोरदार अशी घोषणाबाजी होते. सुजय यांच्या पुढचा चेंडू प्रशांत आणि हा चेंडूवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एकही धाव नाही. धाव रोखण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. स्टेडियम मध्ये पूर्ण वर्ग
क्रीडा रसिकांचं संपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळते आपल्याला. सर्वांचा चांगला प्रतिसाद, समर्थकांचा जोश वाढलेला. या परिस्थितीमध्ये सुजय यांचा पुढचा चेंडू. धाव संख्या होते मात्र 3. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुजय यांच्याकडनं. धावा रोखण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे सुजय यांचा पुढचा चेंडू. आणि हा चेंडू एक धाव घेतात. याबरोबर धाव संख्या होते 4. 4 चेंडू 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजीकडनं. धावा रोखण्याचा चांगला प्रयत्न करत आहे. प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे सुजयचा पुढचा चेंडू प्रशासनाला. आणि पुन्हा गावकीत होण्याचा चांगला प्रयत्न केला. आणि भविष्याचा खेळाडू याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु दबाव असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षक. गोल्या व्हिडिओ चालू केलेस काय? चालू केलेस व्हिडिओ? प्रेक्षकांना विनंती असेल सर्वांना विनंती असेल कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सुजय यांचा पुढील चेंडू. सुजय पुन्हा पुढचा चेंडू घेऊन एकदा चालणार संजय यांचा पहिला आणि धाव घेत आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 6 आणि पहिला षटक संपलेला आहे. अतिशय चांगलं षटक टाकलेलं आहे. आपल्या संघासाठी धाव रोखण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. 6 चेंडू 6 धावा केलेल्या आहेत. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये सुजय यांची चांगली गोलंदाजी मंडळी समोर प्रचार आणि संजय शेळके सहविचे फलंदाजी सुद्धा त्याच्यासमोर फक्त 6 रनांचे 4 धावा देऊन कुठेतरी रोखून ठेवले मंडळी. जशी अंतिम सामन्यात कशी गोलंदाजी पाहिजे होती तशी गोलंदाजी सुजय यांच्याकडून. ही गोलंदाजी नक्कीच त्यांच्या यशाकडे घेऊन जाईल असे मंडळी. बरोबर दोन्ही संघाच्या खेळाडूंवर दबाव प्रेशर आलेला पाहायला मिळतोय आपल्याला. प्रेक्षकांना सुद्धा जोरदार अशी घोषणाबाजी पाहायला मिळते. हा अंतिम सामना पाहायला बरोबरच उत्कृष्ट अशी आपल्याला मजा येते प्रेक्षकांना. आणि हा मात्र सुंदर असा एकही सामना एका चेंडू करतोय. धाव बदलणे. धाव संख्या होती 6. दुसरा षटक. आणि हा मात्र आता तुम्हाला फार होत आहे. आणि या सामन्याचा पहिला क्रमांक नोंदवलेला प्रशासनाने. प्रशासनाने पहिला क्रमांक नोंदवलेला आहे. 10. प्रशासन यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. खरोखरच अंतिम सामन्याचा मनमुराद असा आनंद लोकांत प्रेक्षक जोरदार अशी घोषणाबाजी पाहायला मिळते. दोन्ही संघाचे समर्थक नक्कीच पैसा वगैरे परफॉर्मन्स म्हणता येईल. असे यांचा पुढचा चेंडू सामन्याला मात्र 2 रनमध्ये तोडवला चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते बिनबाद 14. बरोबरच थोडासा मार्ग घ्यायला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात फक्त 6 धावा घेतल्या होत्या. आता दुसऱ्या षटक चालू आहे. 14 धावा वसूल करतात प्रशांत यांचा पुढचा चेंडू चालू आहे. सांभाळून घेऊन प्रशांतांचा सलामीवीर एकदम उत्कृष्ट खेळ दाखवत असताना त्यांचा एक बात करून त्यांची म्हणावी लागेल. अक्षय यांची चौफेर अशी फलंदाजी करण्याचं प्रयत्न पाहायला मिळाला. बाहेर म्हणून त्यांची जागा घेण्यासाठी 3 श्रेय आहे. पहिलं आपल्या खातं उघडत आहे 1 धावने. धाव संख्या होते 15. आपल्या विनंती असेल एक बाउन्स बॉल मैदानाच्या बाहेर जात असताना प्रेक्षकांनी कोणी हात घालायचा नाहीये. एखादा प्लेअर जर अडवून आपल्या संघाची धाव रोखू शकतो. आपल्या सर्व प्रेक्षकांना ही विनंती असेल. 12 चेंडूत 15 धावा जमाने देश मिळालेला शिवप्रभा भांडेकरांना
सूर्याच्या फुटावर अतिशय सुंदर खानवाल. फलंदाज संदेश निघाव करतो चेंडू डॉट बॉल. आता मात्र पुन्हाच रॉयल किंग संघाच्या गोलंदाजीला थोडस पुन्हा वाव मिळालंय. एक पथकांचा एक चांगला बळी घेऊन दुसरा चेंडू मात्र दोन संदेश संदेश आपल्या संघाची धाव संख्या वाढत आहे. धाव संख्या होते 17. तिसरा षटक चालू 17. शिवकृपा फायटर्स एक गडी बाद 17. आपल्या एनपीएलच्या बाहेर असल्या खेळाडूंना विनंती करेल की बाहेर जाणार चेंडूवर सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. यॉर्कर ठेवायचं यॉर्कर. सूर्याचा पुढचा चेंडू आणि एक साथ 22 हा आपल्या मोठ्या संघाच्या विजयाच्या दिशेने काहीतरी आता मात्र आवाज आला तो फक्त शिवकृपा फायटर्स यांच्या एक धावांचा डोंगर उभा करतायत शिवकृपा संघाचे क्रिकेटर्स. बरोबरच आपल्याला इथे क्रिकेट प्रेमी मला मुलावर आनंद लोकांना पाहायला मिळतोय. सूर्यांचा पुढचा चेंडू संदेश यांना सामना करते संदेश आणि या चेंडूवर एक धाव आपल्या संदेश आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या होते संदेशांची थोडीशी पंचमी खेळी ते पाहायला मिळते आपल्याला. सूर्यांचा पुढचा चेंडू मारा करतील सुजय आणि त्याचा सामना करतील संदेश. सुजय यांचा पुढचा चेंडू हा मात्र शांत आणि संयमी केलेला चेंडू. एक रनासाठी संघाच्या धाव संख्येमध्ये एक निवडते. धाव संख्या होते 24. 1 बाद 24. थोडसा फलंदाजीला रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र 2 धावा होतील त्याच्या संदेश आणि याबरोबर धाव संख्या होते 26. एक गडी बाद 26 शिवकृपा रायडर्स कडनं. बरोबरच इथं आपल्याला मनमुराद असा आनंद पाहायला मिळतोय. क्रीडाप्रेमी त्याचा चांगला आनंद लुटताना पाहायला मिळतोय. शिवकृपा रायडर्सचे समर्थक बरोबरच चांगला जल्लोष करताना पाहायला मिळते. परंतु धावा रोखण्यात यशस्वी ठरले ते सुजय यांचा पुढचा चेंडू संदेश यांना या चेंडूवर मात्र हे धाव घेताना धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 27. तिसऱ्या षटक संपलेले 18 चेंडू 27 धावांचा जमाना यश मिळालेला आहे शिवकृपा रायडर्सला. एक गडी बाद 27. 3 षटक संपलेले आणि आज हा व्हिडिओ कॉल काढताय. व्हिडिओ कशी काढतो बरोबरच अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमांचक सामना सूरज बाईकर पुढे असतील त्यांनी समावेशन करणे आहे. सूरज बाईकर सुंदर क्षेत्ररक्षण जाधव यांच्याकडनं धाव रोखलेली आहे. एकही धाव नाही. धाव संख्येत वाढ नाही. धाव संख्या होते 27. एक गडी बाद. शेवटचे षटक एक संधी आहे आणि चौका मारला तर साईड स्वतःचे बंधू यांच्याकडून त्यांना 500 रुपये भागवतील आहे. धाव संख्यात वाढ होते. धाव संख्या होते 29. अनिकेत यांचा पुढचा चेंडू सामना करतायत पियुष आणि या चेंडूवर मात्र 2 धावा वसूल करतायत. पियुष यांच्या बॅटबॉलने गाड्या खणखणीत 2 धावा आणि त्याबरोबर धाव संख्या होते 30. 31 धाव संख्या होते 31.
अनिकेत यांचा पुढचा चेंडू सामना आणि हा मात्र सोन्या धावा खेळ मारा होतो एक आवाजाच्या रूपाने धाव संख्या एक धाव पूर्ण करण्याचे यशस्वी करत आहेत धाव संख्या वाटते धाव संख्या होते 33 एक गडी पास चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि त्यांचा पुढील चेंडू चेंडूचा सामना करतील संदेश प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांचा पुढील चेंडू शेवटचे 2 चेंडू आणि त्यांचा पुढचा चेंडू सामना करा या चेंडूमध्ये 2 धावा असून त्या धाव संख्या वाढते धाव संख्या होते 35 एक गडी बाद 35 या सामन्याचा शेवटचा चेंडू पाहूया या चेंडूवर काय कमाल करतोय आता मला संदेश यांच्याकडून नक्कीच आव्हान लवकरची अपेक्षा आहे सादर करताय तिथे 40 सर्व समर्थकांना विनंती असेल की आपण जोश नक्की फक्त नाचताना कोणी धुळला उडवायचा नाही आहे कारण की धुळला उडवल्यामुळे अंधार अंधुक होण्यामुळे नक्कीच बघता येईल 40 रनांचा पाठलाग कसं करतात कसे जाऊन पोहोचायचं 10 रन रेट आहे ना कम्या 10 रन रेट आहे संदेश सेवा आणि 18 धावा जमावलेल्या त्यामध्ये एक खणखणीत चौकारांचा समावेश आहे चुंटू करून सलामीची गोलंदाजी घेऊन प्रशांत नक्कीच त्यांचा पहिला सामना पहिला चेंडू सामन्याकडे सुजय हा मात्र एक रनची डोळला चेंडू संघाची धाव संख्या बिनबाद 1 पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक खातं उघडलेले आहे सुजय आणि प्रशांत सलामीचा गोलंदाज सामना करताय सुजय आणि हा संघ चेंडू मात्र एक धाव घेतली विकेट आणि धाव संख्या वाढते धाव संख्या होते 2 सुरुवात पुन्हा एकदा ही संधी असेल महादेव रेवाळे ना काही महादेव जेलवाट घेतला तर त्यांना 500 रुपयाची पारितोषिक आहे आणि एक पारितोषिक घेतील विजय पवार वैभव पाटे आणि थोडं प्रतिशतक 10 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शिवकुमार राजसने या चेंडूवर मात्र एक धाव घेण्याचं यशस्वी ठरत आहे अजय सुजय 2 बंधू खेळताना पाहायला मिळते आपल्याला रॉयल किंग्सकडनं प्रशांत यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा फेर मारा होतो आहे एक धाव मिळते आव्हान करायच्या रूपात धाव संख्या वाढते धाव संख्या होते 8 प्रतिशतक 10 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे बिनबाद 8 चांगली सुरुवात रॉयल किंग्सकडनं पाहायला मिळते आपल्याला प्रशांत पुढचा चेंडू सुद्धा मारता समर्थ जोरदार जल्लोष करताना पाहायला मिळते आता मात्र सुकृपा पाटील करून पियुषांना मात्र संधी असेल आणि ते ओव्हरमध्ये फक्त 7 चेंडू टाकले नो आहे
एकदम फक्त मधून 6 चेंडू टाकले स्वतः बंधू साई रेवळे यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक पियुष रेवळे यांना. पियुष रेवळे नावाजलेले गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला मागच्या सामन्यामध्ये. पियुष आणि हा मात्र 500 हरला. म्हणता येईल पियुषने आपल्या गोलंदाजीवरती आपल्या संघाला नक्कीच फायनल पर्यंत पोहोचवलेलं आहे. पियुष याच्यावर दबाव असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला, थोडंसं दबाव. आणि हा मात्र अतिशय सुंदर अजय एवढा कळलेला नाही. पियुष यांना पुन्हा एकदा संधी, एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतात. पुन्हा बंधू साहिल रेवळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल पियुष रेवळे यांच्यासाठी. बघूया ते आहे तरी फक्त जिंकतात काय. पियुष यांना पुन्हा संधी, पियुष यांचा पुढचा चेंडू सामना करतील अजय. पियुष यांचा पुढचा चेंडू पियुष यांची पहिल्या चेंडू थोडं राहिल्यानंतर पुन्हा वापसी म्हणता येईल. हे मात्र आपल्या संघाला विजय घोषित करू शकतात पियुष यांची गोलंदाजी. अंतराम क्रिकेटमध्ये डॉट बॉलला महत्व आहे. पियुष यांनी आता 2 डॉट बॉल काढलेले आहेत. पाहूया तिसरा बॉल आणि 3 डॉट बॉल झाल्यानंतर अतिशय सुंदर गोलंदाजी पियुष यांच्याकडनं. धावसंख्या रोखण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. ही गोलंदाजी पाहताना म्हणता येईल पियुष जर पहिला स्कोर मारा केला असता तर ते नक्कीच 500 रुपयाचे बक्षीसचे विजेत्याचे मानकरी असते. जिंकताय त्यांना पुन्हा एकदा संधी आहे. तर त्यांनी अजून 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतले. 500 रुपये ट्रॉफी घेऊन या. बाबू ए वैभव दा जा ट्रॉफी घेऊन. विनंती आहे सर, आपण सर्व खेळाडू आहात. एक खेळाडू नात्याने आपले कर्तव्य आहे. नक्की धुळला उडवू नका. धुळला उडवल्यामुळे मैदानामध्ये एक अंधुकचं वातावरण निर्माण होत आहे. सर्वांना विनंती आहे सर की आपण जल्लोष करायचं पण शांततेने. रॉयल टीमकडे आपल्याला नक्कीच धावा पाहायला मिळणार आहे. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 9 या धावसंख्येवर समाजाला विनंती असेल त्यांना नातेसंघांनी फक्त एकच धाव दिलेली आहे. ती ऑफ कटर पी जाईल. मानकरी झाले असते. स्वतः त्यांचे बंधू साहिल रेवळे यांनी 2 विकेट घेतल्याबद्दल 500 रुपये रोख रक्कम जमा केले. संघाची धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या. शेवटच्या 12 चेंडूत 31 धावा पाहिजे विजयासाठी. शेवटच्या 12 चेंडू 31 धावा. अतिशय अवघड असा आव्हान पाहायला मिळते आपल्याला रॉयल टीमकडून. नक्कीच सगळं आव्हान फायनल करून तिसरी पहिली भावेशला पडला. गोलंदाजी पियुष रेवळे यांच्याकडे पाहायला मिळाली आपल्याला. फक्त 1 धाव बेस बॉलर भेटे पियुषला. बेस बॉलर त्यांनी बाद केलेले आहेत.
पुन्हा इथं आपल्याला अतिशय रोमांचक असा सामना पाहायला मिळतो. सामना शिवकृपा फायटर सेंटर पाहायला मिळतोय. खानवाला बघ 12 चेंडू 30 धावांची गरज. अवंतर मारल्यानंतर अंकित त्यांची ऑप्शन म्हणायला लागले. विंटाव चेंडू टाकण्यामध्ये अंकित आता मात्र एक रनासाठी मारा होते. संघाची धावसंख्येमध्ये एक धावसंख्या होते 11. आणखी त्यांचा पुढील चेंडू सामना करतील अनिकेत. हे म्हाताऱ्यानं फोडतायत केला करा आलेला संघ मालक आणि त्यांचे पुत्र ओपनला मारलं सर ओपनला संतोष बालुसरे यांनी चौका मारला तर त्यांना 100 रुपये आणि लगातार 3 चौकार मारले तर विजय पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. संतोष बालुसरे पुन्हा संधी अंकित त्यांचा पुतळा आणि सामना हळूहळू शिवकृपा रायडर्सकडे वळताना पाहायला मिळतोय. आणि हा पुन्हा बॉल नक्कीच सर्व गोलंदाज नाही रे संपलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11. रॉयल संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. अवघड असं आव्हान पाहायला मिळते आपल्याला. सामना रॉयल फायटर्स यांच्याकडनं सॉरी शिवकृपा फायटर्स यांच्याकडे वळलेला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर निगडे प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू या मैदानामध्ये हजर असतील. सर्वांनी विनंती असेल. पुन्हा आपला सर्वांचा लाडका गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बक्षीस जिंकण्याची संधी. जर पुन्हा नो बॉल न मारता मारा केला आता पियुषने पुन्हा मोजून सावध टाकले तर पुन्हा 1000 रुपयांचं पारितोषिक. स्वतः बंधू साहिल बक्षीस जिंकू शकतील. लगातार 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पियुष नायर. आता मात्र विजय नोंदवला शिवकृपा या फायटरच्या संघाने. कोणतेही राव नाही येता बद्दल चेंडू डॉट बॉल. नाव संख्या होते 12. मात्र एक धाव. पियुष याने शेवटच्या 2 चेंडू मध्ये जर विकेट घेतला तर त्यांना पुन्हा 500 रुपयाचे पारितोषिक. बंधू साहिल यांच्याकडून शेवटचे 2 चेंडू बीज सुंदर पुन्हा निर्धाव टाकतायत. चेंडू पियुष यांचा आता मात्र गोल करले. आउट झाला. हे नाही आउट नाही पाहायला लागलाय दोन्ही पंचामध्ये समजला थोडासा जोरदार अपील होती. आता मॅच जिंकली म्हणून जोश मनवा जरा ये नाचा ए बाबू अभिनंदन शिवकृपा फायटर्सचे बाबू अगर नाचलं ना आम्ही एवढे व्हिडिओ काढतोय. निगडे प्रीमियर लीग 2024
अंतिम विजेता संघ ठरलेला आहे तो तसा फायटर समर्थकांचा नक्कीच हा रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला. निगडे प्रीमियर लीग 2024 सर्व खेळाडूंना विनंती असेल निगडे